अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी इतर पिकापेक्षा सोयाबीन पिकाला पसंती दिली होती। मात्र अति पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत। सतत पावसामुळे शेतात पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पिवळे पडले, तसेच सोयाबीन पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते। यामुळे काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला एकही शेंगा नसल्याचे चित्र आहे, तर काहींनी पूर्ण शेतातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर चालवला आहे। या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। यामुळे शासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी अभय सांगोडे, मयूर लहाने, अंकुश लहाने, बबलू गावंडे, निलेश मुडे, राजेंद्र इंगोले, जितेंद्र मसने, गजानन वाडोकार, अमोल बद्रके, स्वप्नील माकोने, रवींद्र बद्रके, सुदाम वढाडे, संजय गाठे, धनराज तडोकार, गोविंद गाडगे, विकास पिसाळ, अजमत खा, निखिल वाट या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता परतवाडा येथून पंकज साबू यांचा हा वृत्तांत।